रसिको, मराठीतले ख्यातनाम संगीतकार नरेंद्र भिडे यांच्या निधनाला आज बरोबर 1 महिना झाला. या एपिसोडमध्ये मी असायचं कारण नरेंद्र भिडे आहे. त्यांनी माझं नाव मिथिलेश पाटणकर यांना सुचवलं होतं. नरेंद्र, आजचा हा एपिसोड मी आणि मिथिलेश तुझ्या स्मृतीला अर्पण करत आहोत. नमस्कार मित्रांनो, जाई काजळ प्रस्तुत स्मृतिगंध प्रकाशित साज तरंग. साज तरंग वाद्य आणि वादकांचे अंतरंग. साज तरंगच्या एका बेधुंद आणि तरारामपाम एपिसोडमध्ये मी संगीतकार मिथिलेश पाटणकर तुमचं खूप खूप स्वागत करतो. साज तरंगच्या या मैफिलीत कीबोर्डवर आपल्याबरोबर असणार आहेत अमित गोठिवरेकर. ऑक्टोपॅड, हँडसॉनिक, तबला आणि ढोलकची साथ करणार आहेत हर्ष नासेरी. आणि गायक म्हणून आपल्याबरोबर असणार आहे द यंग अँड डायनॅमिक विदित पाटणकर, जो या कार्यक्रमाचा सहदिग्दर्शक सुद्धा आहे. मित्रांनो, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना कोणती वाद्य आवडतात सांगा बरं? मी सांगू, गिटार, बासरी आणि माउथ ऑर्गन. हीच वाद्य जास्त का आवडतात? याला 2 कारण आहेत. पहिलं कारण अगदी म्युझिकल आहे आणि दुसरं कारण थोडंसं प्रॅक्टिकल आहे. म्युझिकल कारण म्हणजे असं की ही वाद्य फारच सुरीली आणि रोमॅन्टिक वाद्य आहेत. आणि दुसरं प्रॅक्टिकल कारण म्हणजे ही वाद्य वाजवत वाजवत चालता येतं, धावता येतं, झाडामागे पळता येतं, हिरोईन बरोबर रोमांस करता येतो आणि या वाद्यांना वीज पुरवठा लागत नाही. ही वाद्य अजिबात अवजड नाही आहेत. म्हणजे बघा, गिटार जर तुम्ही गळ्यात पट्टा अडकवला तर गिटार तुम्ही चालत चालत धावत धावत वाजवू शकता. त्याच्यापेक्षा कमी अवजड वाद्य म्हणजे बासरी, आणि त्याच्याही पेक्षा कमी अवजड म्हणजे अगदी हातात मावणारं वाद्य म्हणजे माउथ ऑर्गन. येस, अगदी खिशात मावणारं वाद्य आहे. म्हणजे कल्पना करा, एखादा तबला वाजवणारा नायक किंवा पखवाज वाजवणारा नायक असा पखवाज वाजवत वाजवत हिरोईनच्या मागे फिरतोय, झाडामागे पळतोय आणि गाणी गातोय. कसं वाटेल बघायला? नाही ना? पण मग आता तुम्ही म्हणाल की याचा अर्थ काय, पखवाज वाजवणाऱ्यांनी कधी प्रेमात पडायचंच नाही का? रोमांस करायचंच नाही का? नाही, असं नाहीये. शिकू शकतो माउथ ऑर्गन. म्हणजे बघा, आजच्या भागाची उपयुक्तता किती आहे की हा जो आजचा भाग आहे मुळात माउथ ऑर्गन या वाद्याबद्दल असणार आहे. आणि माउथ ऑर्गन हे एक तुम्हाला प्रेमात पाडणारं वाद्य आहेच, पण तुम्ही जिच्या प्रेमात पडलाय तिला तुमच्या प्रेमात पडण्यासाठी मदत करणारं सुद्धा वाद्य आहे. म्हणजे बघा, कोणाकोणासाठी हा एपिसोड उपयुक्त आहे तर वादक, गायक, संगीतकार, अरेंजर, तबला वादक, पखवाज वादक, चेलो वादक,
आणि अवजड वाद्य वाजवणारे सगळे वादक, या सगळ्यांसाठी हा एपिसोड खूप महत्वाचा असणार आहे. कारण त्यांना बघायला मिळणार आहे माउथ ऑर्गन. येस, तर आजचा हा आपला विशेष भाग असणार आहे माउथ ऑर्गन या वाद्याबद्दल. आणि मित्रांनो, माउथ ऑर्गन हे इतकं बेधुंद करून टाकणारं वाद्य आहे ना, आणि हे आपल्या सगळ्याच संगीतकारांच्या आणि अरेंजर्सच्या खूप आधीच लक्षात आलं होतं. म्हणून त्यांनी हे वाद्य आपल्या अनेक चित्रपट गीतांमध्ये वापरलेलं आहे. आणि तुम्हाला माउथ ऑर्गन वाजवणारी हिरो मंडळी सगळी आठवत असतीलच. राज कपूरजी, शम्मी कपूरजी, अमिताभ बच्चन, हे सगळे लोक तुम्हाला आठवतील की माउथ ऑर्गन वाजवतायत पडद्यावर. परंतु आज ह्या माउथ ऑर्गन या वाद्याची खरी माहिती आणि या माउथ ऑर्गन वाद्याचे खरे हिरो आज आपल्याकडे आलेले आहेत. एक ज्येष्ठ वादक ज्यांनी अनेक वर्ष माउथ ऑर्गन या वाद्याच्या अवेअरनेससाठी काम केलंय. त्यांनी मेडिकल माउथ ऑर्गन सुद्धा बनवलेले आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमांचं स्वतः संयोजन केलेलं आहे. त्यांनी फक्त कार्यक्रमातच माउथ ऑर्गन वाजवला नाहीये, तर त्यांनी अनेक ध्वनिमुद्रणात सुद्धा माउथ ऑर्गन वाजवलेलं आहे. आणि या वाद्याचे चॅम्पियन आपण त्यांना म्हणूया. आपण जोरदार स्वागत करूया माउथ ऑर्गन या वाद्याचे चॅम्पियन नंदू बेलवलकरजी. नमस्कार मंडळी, रसिक प्रेक्षको नमस्कार. आणि मिथिलेश, थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. खूप खूप स्वागत आहे नंदूजी तुमचं सास तरंगच्या या मैफिलीत. खूप स्वागत आहे आणि मला खूप आनंद होतोय. कारण मला हा जो आनंद होतोय तो अगदी निरपेक्ष आनंद आहे. म्हणजे बघा, मला काय आता माउथ ऑर्गन हे वाद्य वाजवून कोणाला प्रेमात वगैरे पाडायचं नाहीये. पण नाही, माझं सगळं झालंय. मला आता माझा मुलगा बघताय तुम्ही. सेकंड नाही तर पण माझं प्युअरली सांगीतिक कारण आहे की किती गोड वाद्य आहे आणि ह्या वाद्यावर एक एपिसोड व्हायलाच पाहिजे. तर मला नेहमी वाटत होतं की आपण माउथ ऑर्गन या वाद्यावर करू शकतो की नाही. पण तुमचा मला संपर्क नरेंद्र भिडेंतर्फे झाला आणि त्यांचेही मी खूप आभार मानतो. संगीतकार नरेंद्र भिडे यांनी मला सुचवलं की तू नंदूजींना घेऊन एक एपिसोड नक्कीच करू शकतोस. आणि आज तुम्ही इथे आलेला आहात, तर खूप छान वाटतंय मला, मस्त. आणि माउथ ऑर्गन या वाद्याबद्दल काय सांगाल? आपण नेहमी हे वाद्य हिरोच्या हातात बघितलेलं आहे, पण इतकं सोपं वाद्य ते नाहीये. आणि आपल्याला असं बघून वाटतं की अरे काय माउथ ऑर्गन हातात मावणारं वाद्य, काय ह्याच्यात काय कठीण आहे, पटकन वाजवता येईल. पण इतकं सोपं नाहीये. त्याच्या मागे खूप अभ्यास आहे, खूप तपश्चर्या आहे आणि तुम्ही खूप रिसर्च केलाय त्याच्याबद्दल. तर हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचंय आज तुमच्याकडे. तुम्ही हा जो सगळा माउथ ऑर्गन्सचं कलेक्शन तुमचं जे आणलेलं आहे ते आम्हाला बघायला आवडेल. आणि काय सांगाल या वाद्याबद्दल? आधी फर्स्ट थिंग्स फर्स्ट, मला मिथिलेश पाटणकरांचे पहिल्यांदा आभार मानायचे. अरे सर, हा विचार मनात येणं की माउथ ऑर्गन सगळं सारखं एक छोटं वाद्य आणि त्या वाद्यावर एक पूर्ण एपिसोड आपण करावा, हे मनात येणं हीच मोठी गोष्ट आहे. आणि याच्याहून जास्त आभार मानायचे ते राजेश गाडगीळ, जाई काजळ यांचे मानायचे. कारण काजळ आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स यांचा काय संबंध आहे हो? वा वा, काही संबंध नाही. म्हणजे जाई काजळवाल्यांना हे एपिसोड्स करून त्यांचे प्रॉडक्ट सेल करण्यासाठी काही फुटेज मिळणार नाही, काही मायलेज मिळणार नाहीये, तरी सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम ते स्पॉन्सर करतात. ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. क्या बात, खरोखरच मोठी गोष्ट. आणि मिथिलेश पाटणकर बद्दल बोलायचं तर त्याचे सगळे एपिसोड्स आतापर्यंत मी बघितलेले आहेत. त्याचे खूप फॅन फॉलोईंग आहे त्याला भरपूर. आणि ध्येयाने वेळा झालेला माणूस आहे तो. तर एक असं असतं की ध्येयाचा जर ध्यास असला माणसाला, तर आपण जे प्रयत्न करतो त्याचे कष्ट वाटत नाही. वा. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अथक परिश्रम घेऊन हा जो वेगवेगळे एपिसोड्स करतोय ते खरोखरच त्याला हिस्टॉरिकल व्हॅल्यू इव्हेंच्युअली राहील. आणि पुढच्या पिढ्या या सगळ्या एपिसोड्सना रिफर करतील आणि मिथिलेश पाटणकरांनी काय काय केलं याचं इव्हॅल्युएशन करून त्यांना खरोखरच धन्यवाद देतील. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. नाही, तुम्ही, इट्स आवर ऑनर बेसिकली. आणि तुम्ही माउथ ऑर्गन जे आणलेत ते सुद्धा हॉनरचे. तर इट्स अ हॉनरेबल एपिसोड ऍक्च्युली. आमच्यासाठी खूप छान महत्वाचा हा एपिसोड आहे. आणि कोट्या आता मी खूप करायच्या मूडमध्ये जाण्याआधी आपण सिरियसली ह्या वाद्याबद्दल काहीतरी जाणून घेऊया. हो. आता थोडस जर वाद्य कुणी शोधून वगैरे काढलं तर बर्लिनमध्ये क्रिस्टोफर फ्रेडरिक बुशमन नावाचा एक माणूस होता. ते इन्स्ट्रुमेंट मेकर होता. क्रिस्टोफर फ्रेडरिक बुशमन. अच्छा. हा इन्स्ट्रुमेंट वादक तयार करायचा, मॅन्युफॅक्चर करायचा. आणि त्याला ही कल्पना सुचली की आपण माउथ ऑर्गन सगळं, त्यांनी त्याला हँड एओलिन असं त्याचं नाव देतं, हँड
एओलिन पहिल्यांदा तयार केलं होतं. आणि मग आता मुंड एओलिन म्हणजे माउथ ऑर्गन तयार करायचा हा त्यांनी ध्यास घेतला आणि त्यांनी पहिला माउथ ऑर्गन तयार केला. तर त्यावेळेला काय होतं की सगळे माउथ ऑर्गनला नुसत्या ब्लोच्याच नोट्स होत्या. अच्छा. आत्ताचे जे माउथ ऑर्गन आहेत ते ब्लो करूनही वाजतात आणि श्वास आत घेऊनही वाजतात. पण बुशमननी केला होता त्याला फक्त ब्लोच्याच नोट्स होत्या. म्हणजे श्वास बाहेर सोडूनच सगळे सूर वाजायचे. सगळे स्वर वाजवायचे. आता काय होतं सागपसा हे श्वास सोडून वाजणारे सूर आहेत आणि रेमधनी हे श्वास आत घेऊन वाजणारे सूर आहेत. म्हणजे साला तुम्ही फू करणार बाहेर फुंकर मारता आणि रेला हवा आत घेऊन रे वाजतो. त्याला आम्ही ब्लो आणि ड्रॉ म्हणतो. ब्लो आणि ड्रॉ. अच्छा. तर त्याच्यानंतर माउथ ऑर्गन त्यांनी तयार केल्यानंतर बुशमन अकॉर्डियन तयार करायचं हे त्याच्या डोक्यात घेतलं होतं त्यांनी. अच्छा. तर त्यांनी अकॉर्डियनला हँड एओलिना म्हणजे हाताने वाजणारा माउथ ऑर्गन असं त्यांनी त्याच्यात नाव दिलं होतं. आणि अकॉर्डियनची जर आपण अरेंजमेंट बघितली तर त्याच्यात सुद्धा बेलो इन आणि बेलो आउटला वाजतात पण एकच सूर वाजतो. बेलो इनला जो वाजतो तोच बेलो आउटला सूर वाजतो. त्यामुळे ते वाद्य जर फिजिबल व्हायचं असलं तर बेलो इन आणि बेलो आउट दोन्ही रीड्स तयार करायला पाहिजे. म्हणून त्यांनी ड्रॉची रीड शोधून काढली. बरं. आणि मग ब्लो आणि ड्रॉ म्हणजे बेलो इन आणि बेलो आउट अशा अकॉर्डियन्सला त्यांनी रीड्स तयार केल्या आणि पुढे त्या माउथ ऑर्गनला वापरल्या गेल्या. त्यातनं आत्ताचे हे सगळे माउथ ऑर्गन्स आपण बघतोय हे सगळं त्याचं स्पेडवर्क आहे ते बुशमनचं आहे. आणि मग त्याच्याकडनं पेटंट घेऊन काही मॅन्युफॅक्चरर्सनी होनर म्हणा झेडल जगातली सगळ्यात ओल्डेस्ट माउथ ऑर्गन कंपनी आहे. झेडल. ओके. स्पेलिंग काय? SEYDEL. झेडल. अच्छा. वा. तर ते सगळं त्याचं काम आहे. त्यांनी केलेल्या कामावर सगळं चाललेलं आहे. सर कुठलं गाणं ऐकवताय? आम्हाला खूप गाणी ऐकायची इच्छा आहे तुमच्याकडनं. आई ये मेहरबा आम्ही ऐकलेलंच आहे. इंट्रोला तुम्ही वाजवलं. पण आता एखादं छान जुनं एखादं गाणं मस्त. मी जेव्हा माउथ ऑर्गनचं हिस्ट्री बघत होतो तेव्हा 1938 साली एक व्ही शांतारामने माणूस नावाचा सिनेमा काढला होता. तर त्याच्यामध्ये मला वाटतं बहुतेक अनंता माने त्याच्यामध्ये एक लहान मुलाचा रोल केलाय. त्यांच्या हातात माउथ ऑर्गन बघितला होता. अच्छा. 1938 साली त्या पिक्चरमध्ये त्या माणूसमध्ये. अरे वा. पण ऍक्च्युली जे रेकॉर्डमध्ये वाजलेलं आहे ते त्याचे नोट्स आहेत ते हार्मोनियमवर कव्हर केलेले आहेत. त्यामुळे तो खरा माउथ ऑर्गन वाजलेला नाही. अच्छा. ओके. पण खरा जो त्याचा वापर झाला तो श्रीरामचंद्र यांनी शहनाई या पिक्चरमध्ये केला. अरे वा. 1947 सालचा सिनेमा होता तो. क्या बात आहे. आणि त्या पिक्चरमध्ये त्यांनी पहिल्यांदा माउथ ऑर्गनचा वापर केला. तो फिरोज दामरी म्हणून एक पारशी माउथ ऑर्गन प्लेअर होते त्यांनी तो त्याच्यामध्ये वाजवलाय. अरे वा. आणि तिथपासून मग माउथ ऑर्गनचा उपयोग फिल्म इंडस्ट्रीमध्ये व्हायला लागला. क्या बात आहे. शहनाई चित्रपटातलं गाणं मी विदितला पण सांगणार आहे. तुमच्या बरोबर त्यांनी परफॉर्म करावं. ग्रेट. Mary Jane Sunday ke Sunday Ana Mary Jane Sunday ke Sunday Mary Jane Sunday ke Sunday Ana Mary Jane Sunday ke Sunday I love you भाग यहाँ से तू अरे I love you भाग यहाँ से तू तुझे पेरिस घुमाऊं तुझे लंदन दिखाऊं तुझे ब्रांडी पिलाऊं विस्की पिलाऊं और खिलाऊं मुर्गी के अंडे आना मैरी जान संडे के संडे कूल. सुपर कूल. आणि आता हे इतकं छान वाद्य ऐकून मला ओपिनियर साहेबांच्या जुन्या एका कृष्ण धवल चित्रपटातल्या माउथ ऑर्गनची आठवण येते. चित्रपट होता CID. तर ते आपण गाणं नक्की ऐकूया. आणि त्याच्या आधी थोडंसं मला ह्या वाद्यावर कॉर्ड्स कशा वाजतात कारण आता कॉर्ड्स पण ऐकू आले आम्हाला. ओके. तर त्याचं थोडंसं प्रात्यक्षिक. हो. कॉर्ड्सचा विषय असा आहे की माउथ ऑर्गनचं जे हा जो मी आता माउथ ऑर्गन वाजवला हा C स्केलचा डायटॉनिक माउथ ऑर्गन आहे. डायटॉनिक माउथ ऑर्गन आहे. याला ब्लूज हार्प असं म्हणतात. अच्छा. ब्लूज हार्प इज हाऊ इट इज पॉप्युलरली नोन. अच्छा. आता ब्लूज हार्प मध्ये काय असतं की हे ब्लूज प्लेयर्स जे असतात
तर हे ब्लूज प्लेयर्स गळ्यामध्ये गिटार ऐकवतात, गातात आणि माउथ ऑर्गनवर कॉर्ड्स घेतात. तर आता थोडंसं संगीताचं जर ग्रामर बघितलं तर आपल्याला जर परफेक्ट केडन्स पाहिजे असला तर इट हॅज टू बी डॉमिनंट फॉलोड बाय टोनिक, म्हणजे तो परफेक्ट केडन्स येतो. पण या वाद्याला लिमिटेशन्स अशी येतात की साग पसा हे जे आमचे सूर आहेत हे ब्लोचे असतात आणि रेमधनी हे जे सूर आहेत ते ड्रॉचे असतात. तर ऑथेंटिक कॉर्ड ज्याला आपण म्हणतो 3 नोट कॉर्ड, ती आम्हाला फक्त टोनिकच मिळते या वाद्यावर. सागप मिळते. बाकी मग DFAB याच्यातल्या ज्या मायनर किंवा DFA मायनर ट्रायड वगैरे म्हणतो त्या सगळ्या गोष्टी मिळतात. बरोबर. पण डी ला जर मी ती कॉर्ड वाजवली तर ती डी टोनिक नसते, ती बरोबर आहे, होत नाही. बरोबर. सीच्या माउथ ऑर्गन मध्ये तुम्हाला डी मायनरच मिळू शकतो. डी मायनरच मिळू शकेल. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी यांनी काय केलंय की याला ब्लूज हार्प का म्हणतात, तर ब्लूज प्लेयर्सना 2 कॉर्ड्स म्हणजे टोनिक आणि डॉमिनंट अवेलेबल व्हावी म्हणून याचं ट्युनिंग चेंज केलेलं आहे त्यांनी. अच्छा, क्या बात आहे. ट्युनिंग मध्ये काय असायला पाहिजे, सारे गम पद निसा असं ट्युनिंग त्याचं, ज्याला आम्ही सोलो ट्युनिंग म्हणतो, ते सोलो ट्युनिंग त्याचं असायला पाहिजे. तर याच्यात त्यांनी काय केलंय की तुम्हाला टोनिक कॉर्ड कुठेही फुंकलं तरी मिळते. अच्छा. इट इज आयदर 3 नोट कॉर्ड और 4 नोट कॉर्ड. CEGC मिळेल किंवा CEG मिळेल किंवा काय एखाद्या वेळेला इन्व्हर्शन होईल, म्हणजे आता तू EGC वाजवलं असतं ते इन्व्हर्शन होईल. तर हे सगळं त्याच्यात मिळतं. पण त्यांनी काय केलंय की ही जी पहिली 3 होल्स तुम्हाला दिसत आहेत 1, 2 आणि 3, तर ही कॉर्डसाठी असाइन्ड आहेत. अच्छा. या डायटोनिक ब्लूज हार्प ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये ती असाइन्ड आहेत ही 3 होल्स. 1, 2 आणि 3. तर या 3 होल्स मध्ये तुम्ही एकत्र जर ब्लो केला तर तुम्हाला टोनिक कॉर्ड मिळते. अच्छा. अरे वा, क्या बात. आता तुम्हाला जर डॉमिनंट पाहिजे असली तर GBD पाहिजे त्याच्यात, पनीरे पाहिजेत. पण जी ब्लोची नोट येते आणि नी आणि रे ड्रॉचे येतात, त्यामुळे ती कॉर्ड तशी फिजिबल नाहीये. ओके. तर त्यांनी इथे ड्रॉ पोझिशन मध्ये प्रोव्हाइड केला याच्यात एक्स्ट्रा पहिल्या 3 होल मध्ये. त्यामुळे ती जर पहिली 3 होल तुम्ही ड्रॉ करून वाजवली तुम्हाला डॉमिनंट कॉर्ड मिळते. अरे वा, अरे वा, क्या बात आहे. वा, म्हणजे सेम 3 होल्सला तुम्हाला सागप पण मिळतं आणि रेपनी पण मिळतं. हो. वा वा वा, मस्त. रेपनी पण मिळतं. आणि दुसरं मग F मेजर हवी असेल तर त्या मिळते. याच्यात F मेजर नाही मिळणार, सीच्या माउथ ऑर्गनला F मेजर मिळणार नाही. अच्छा. ओके. त्याला सीचा माउथ ऑर्गन घेतला तर त्याची टोनिक आणि त्याची डॉमिनंट. ओके. पण मग आता ह्याच्यात अजून कुठली कॉर्ड वाजेल? त्याच्यात मायनरच. मायनर कुठली वाजू शकेल? दारारा डी मायनर. डी मायनर त्याच्यामध्ये ती वाजेल. ओके. ओके. तर याचं हे मॉडिफिकेशन केलेलं असतं. आता काय आहे की हे माउथ ऑर्गन परदेशात मध्ये खूप पॉप्युलर आहेत कारण ब्लूज प्लेयर्स तिकडे खूप आहेत. करेक्ट. पण आपण इंडियन गाण्यांचा जर विचार केला तर हे जे त्यांचं हे जे ट्युनिंग आहे त्याला रिक्टर ट्युनिंग असं म्हणतात. RICHTER. RICHTER. रिक्टर. रिक्टर और रिस्टर, आय डू नॉट नो व्हॉट एक्झॅक्ट प्रोनाउन्सिएशन इज. ते ट्युनिंग म्हणतात की ज्याच्यामध्ये हे पहिल्या 3 होल्सचं रीड लेआउट बदललेला असतो. अरे वा. आता आपल्याला वाजवताना याचं लिमिटेशन जेव्हा आपण भारतात, कारण ब्लूज हे आपलं जॉनर नाही. बरोबर आहे. आपण जेव्हा वाजवतो तेव्हा खाली म आणि ध हे 2 सूर नाहीयेत. ओके. डॉमिनंट कॉर्ड प्रोव्हाइड करायच्या 8 तासामध्ये त्यांनी खालनं म आणि ध हे 2 सूर एलिमिनेट केले. ओके. त्याचा आपल्याला डिसएडव्हान्टेज काय आहे? ध नाही मिळत. रे सा नि ध हा सूर नाही मिळत. रे सा नि ध सूर आपल्याला मिळत नाही. ओके. ओके. त्यामुळे मग आपलं जी आपण हिंदी किंवा मराठी गाणी याच्यावर वाजवायचा प्रयत्न करतो त्याला या ब्लूज किंवा रिक्टर ट्युनिंगचं थोडंसं लिमिटेशन येतं. बरोबर. आणि हे लिमिटेशन असून सुद्धा आपण 100 वर्ष त्यांनी बनवलेले माउथ ऑर्गन त्यांच्यासाठी बनवलेलेच आपण घेत राहिलोय. बरोबर. त्याच्याबद्दल कुठल्या बायरनी कंप्लेंट केलेली नाही, कुठल्या डीलरनी कंप्लेंट केलेली नाही, काही कंप्लेंट केलेली नाही. ओके. पण एक 4-5 वर्षापूर्वी मी ते काम हातात घेतलं. अरे वा. आणि मी इंडियासाठी सोलो ट्यून माउथ ऑर्गन्स बनवून घेतले जर्मनीतनं. अरे वा, काय बात आहे. तर हे बघायला आवडेल. हे ते सोलो ट्यून माउथ ऑर्गन्स माझ्या प्रिन्सिपल कडनं, झेडल नावाची जी कंपनी आहे त्यांच्याकडनं मी बनवून घेतले. दे वर रिलक्टंट. अच्छा. कारण मास प्रोडक्शनचा आयटम आहे आणि हे काय मी 100 घेतले त्यांच्याकडनं, तर दे वर नॉट विलिंग टू मेक इट रिअली. ओके. पण मी इन्सिस्ट केलं की इंडियात जर तुम्हाला पाहिजे असेल तर गिव्ह अस व्हॉट वी वॉन्ट. डोंट फोर्स ऑन अस समथिंग दॅट यू हॅव मेड फॉर युअर पीपल. बरोबर. तर त्यांनी शेवटी ते दिले
वा आणि इट कॅरीज माय नेम, रीड लेआउट बाय नंदू बेलवलकर म्हणून. क्या बात आहे. वा 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 वा, मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्या मराठी माणसांसाठी. मित्रांनो, तर याच्यावर तुम्हाला सोलो ट्युनिंग मिळतं. आणि मगाशी जे मी लिमिटेशन तुम्हाला सांगितलं ह्या अपना दिल तो आवारा, ते याच्यावर येत नाही. क्या बात आहे. वा वा वा. तर हा बनवल्यामुळे साधारण एक 200 ते 300 गाण्यांचं एक विंडो माउथ ऑर्गन प्लेयर्सला मिळालेली आहे, हे सोलो ट्युनिंग केल्यामुळे. वा वा वा. की जी अदरवाईज आपल्याला त्या रिक्टर ट्युनिंग मध्ये वाजवता. अदरवाईज हा कॉर्ड्स हव्या असतील तर ते याच्यावर मिळणार नाही. याच्यावर फक्त टोनिकच मिळेल आणि त्या मायनर तर ऑफकोर्स मिळतील. पण डी मायनर तर मिळेल. पण आता माउथ ऑर्गनचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे आता तर ही जी लिमिटेशन्स त्याला येतात की कॉर्ड्स तर पाहिजे असतात, पण जे ट्रॅडिशनल माउथ ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट कॉर्ड्स आपल्याला मिळत नाहीत. ओके. म्हणून त्यांनी कॉर्ड्सचा माउथ ऑर्गन बनवलाय. बर. की ज्याच्यावर नुसत्या कॉर्ड्सच वाजतात. बर. सोलो नाही वाजत. सोलो ते इट इज ते मेलोडीचं इन्स्ट्रुमेंट नाहीये. बरं. ऑर्केस्ट्रल माउथ ऑर्गन्स मध्ये ते कॉर्ड्सचं माउथ ऑर्गन आणि बेस माउथ ऑर्गन, अच्छा, हे दोन अकंपनीमेंटचे माउथ ऑर्गन्स आहेत. क्या बात आहे. आम्हाला बघायला आवडेल. तो तुम्हाला दाखवतो. हा एक मोठा क्या बात आहे कॉर्ड्सचा माउथ ऑर्गन आहे. वा वा वा. याला 2 डेक्स आहेत. एक अप्पर डेक आहे हे, येस, आणि हे लोअर डेक आहे. वा. तर या दोन्ही डेक्सवर मिळून पुन्हा एक अप्पर रो आहे होल्सची, आणि त्याच्या खाली लोअर रो, आणि इथेही अप्पर आहे आणि इथेही लोअर रो आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला 48 कॉर्ड्स मिळतात. अरे वा. आणि दिस इज मोर दॅन व्हॉट म्युझिक रिअली रिक्वायर्स. वा वा. दिस इज क्वाईट ॲडिक्वेट. क्या बात आहे. तर हे कॉर्ड्सचे माउथ ऑर्गन त्याच्यासाठी वेगळे बनवले गेले. त्याच्यावर 4 नोट कॉर्ड मिळते. जेव्हा तुम्ही या वरच्या होल्समध्ये ब्लो करता, मी मध्ये धरतो म्हणजे सोपं जाईल. जेव्हा तुम्ही वरच्या होल्समध्ये ब्लो करता तेव्हा तुम्हाला टोनिक कॉर्ड मिळते. सागप ही कॉर्ड मिळते त्या स्केलची. जर तुम्ही इथे ड्रॉ केलात, म्हणजे इथे आता याची जी अरेंजमेंट आहे सगळी ती सर्कल ऑफ फिफ्थ प्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे याची. ओके. म्हणजे सी पासून 5व्या स्वर जी, जी पासून 5व्या स्वर डी, सी जी डी ए ई बी, आणि मग एफ बी फ्लॅट ई फ्लॅट ही अशी इकडे इकडे येते. अच्छा. तशी अरेंजमेंट त्याची केली. त्यामुळे तसा हा वाजवायला थोडासा अवघड आहे. प्रॅक्टिस लागते खूप. आणि खालच्या होल मध्ये जर तुम्ही ड्रॉ केलात, हे वरचं झालं हे खालचं झालं, तर तुम्हाला त्या स्केलची डॉमिनंट 7th मिळते. अरे वा. ऐकायला आवडेल. 7 मिळते. सी जर तुम्ही घेतलात, क्या बात. वा. वा. ह्याच्यात तो जाड थिक साऊंड येतो जो कॉर्डला अपेक्षित आहे. वा 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 वा. आणि खालचं जे लोअर डेक जे आहे, या लोअर डेकला सगळ्या मायनर कॉर्ड्स दिलेत त्यांनी. अरे वा. तर टॉप होल मध्ये तुम्ही ब्लो केलात तर त्या स्केलची मायनर कॉर्ड मिळते. आणि खालच्या होलमध्ये जर तुम्ही ड्रॉ केलात, श्वास आत घेऊन जर वाजवलात, तर तुम्हाला त्याची ऑगमेंटेड किंवा डिमिनिश्ड कॉर्ड्स त्याच्यामध्ये मिळतात. म्हणजे आता सी जर आपण स्केल बघितलं तर ही सी मेजर झाली. अच्छा. म्हणजे ही सी मायनर वाजते आणि ही जी ऑगमेंटेड वाजते. जी ऑगमेंटेड वाजते. त्या कॉर्ड्स वाजतात. आणि तारा सी मायनर वाजते खाली. हो. वा वा वा. क्या बात आहे, क्या बात. तर असं हे कॉर्ड्स जे आहे, वा, हा होनर कंपनीने बनवलेला माउथ ऑर्गन आहे. आणि हा जगातला सगळ्यात वाईडेस्ट माउथ ऑर्गन म्हणून गिनीज बुक मध्ये याचं क्या बात एंट्री आहे. क्या बात. एक 1 पीस कोम ज्याला आपण म्हणतो हाऊसिंग, ज्याच्यामध्ये सगळे रीड प्लेस बसवलेत. वा. आणि त्याची आता थोडी छोटी व्हर्शन्सही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओके. विच आर इझियर टू हँडल. तर ही त्याची छोटी व्हर्शन्स आहेत. अरे वा वा. हा स्वान कंपनीचा चायनीज आहे, पण त्याच्या बरोबर अर्धा आहे. अच्छा. हा बरोबर. पण त्याच्यावर वाजतं ते सगळं याच्यावर वाजतं. अरे वा. क्या बात. सेम डिझायनिंग, सेम री लेआउट सगळ्यांचा सेम. त्याच कॉर्ड्स मिळतात. 48 कॉर्ड्स त्याच्यावर मिळतात. वा वा. ओके. तर त्याच कॉर्ड्स याच्यावर कशा वाजतायत हे जर आपण बघूया.
क्या बात आहे. डॉमिनंट सेवन्थ पण मिळते, म्हणजे जी सेवन्थ वाजली आता. क्या बात आहे. खूपच सुंदर विवेचन तुम्ही केलेलं आहे आणि ही खूप सुंदर माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा आम्हाला खूप शिकायला मिळतं यातनं. आणि ओपिनियर साहेबांचं गाणं एक होऊन जाऊ दे. बाय नॉट. येस. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. हा 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 हो ही हा हा. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. क्या बात आहे. नय्यर साहेबांनी कमाल केली आहे. कमाल केली. नंतरच्या काळातलं मला एक गाणं आठवतंय की जे माउथ ऑर्गन वाजवणाऱ्यांचं अँथम म्हणू शकतो आपण Anthem त्याला, आहे. की आणि त्याचं संगीतकार होते SD बर्मन SD बर्मन आणि नायक देवानंद. ते गाणं ऐकूया आपण. हो. त्याच्यात विशेष म्हणजे या गाण्यातला माउथ ऑर्गन जो आहे तो R.D. बर्मननी स्वतः वाजवलाय. वा. आणि माउथ ऑर्गन वाजवण्यासाठी इंडस्ट्रीतलं त्याचं जे आगमन आहे ते या गाण्यापासून सुरू झालं. अरे वा वा वा. नंतर मग पुढे त्यांनी SD बर्मनसाठी किंवा स्वतःच्या संगीत याच्यासाठी भरपूर माउथ ऑर्गन वाजवला. आणि त्यांचं टेक्निक युनिकच होतं. म्हणजे त्यांनी जे कन्व्हेन्शनल वे ऑफ प्लेइंग माउथ ऑर्गन होतं ते कम्प्लीट त्यांनी ब्रेक केलं. आम्ही आता जसं वाजवतोय तसे ते वाजवायचे. म्हणजे याच्यामध्ये एक स्कूल आहे ऑफ प्लेयर्स की ते म्हणतात की माउथ ऑर्गन हा पकरिंग मेथडनीच वाजला पाहिजे. म्हणजे असं तोंड करूनच वाजला पाहिजे. आम्ही जसं टंग ब्लॉकिंग वगैरे करतो ते माउथ ऑर्गन मध्ये करू नये. देर इज अ व्हॅलिड रिझन फॉर इट की आम्ही जे टंगिंग करून ज्या कॉर्ड्सचा इफेक्ट जनरेट करतो त्या करेक्ट नसतात. पण मग गिटारिस्टचा एखादा स्टेजवर असला किंवा पियानो कीबोर्डवर कोणी कॉर्ड्स कव्हर करत असला तर आमचा कॉन्फ्लिक्ट होतो त्याच्याशी. अच्छा. हा, आमचं एक वाजतं आणि त्याचं एक वाजतं. म्हणून ते जनरली म्हणतात की असं वाजू नये. पण RDनी ते काही मान्य केलेलं नव्हतं. त्यांनी समरली टंग ब्लॉक आणि टंगिंग हे सगळीकडे टेक्निक त्याने वाजवले. ओके. आम्हाला थोडंसं एक्झाम्पल आवडेल ऐकायला. टंग ब्लॉकिंग आणि टंग स्लॅपिंग. टंग स्लॅपिंग काय हे प्रकार? अशी दोन असतात. तर इथे काय असतं की टंग ब्लॉक म्हणजे आम्ही एका वेळेला 4 होल्स म्हणजे एक पूर्ण ऑक्टेव्ह हे आमच्या कंट्रोलमध्ये असतं, वाजवायच्या कंट्रोलमध्ये असतं. ओके. आणि त्या 4 ऑक्टेव्ह पैकी इधर ऑल द 4 होल्स पैकी कुठलं पाहिजे ते होल, 4ही एकदम किंवा दुसरं किंवा तिसरं असं आम्ही ते सिलेक्टिव्हली त्याच्यामध्ये वाजवू शकतो. अच्छा. त्याच्यामध्ये माउथ ऑर्गनची मुवमेंट होत नाही. ओके. आता माउथ ऑर्गन हे वाद्य अनेक दृष्टीने युनिक आहे की हे एकच वाद्य आहे की जे वाजवताना हलवायला लागतं. बाकी सगळी वाद्य स्थिर असतात वाजवताना. बरोबर. गिटार हालत नाही. तर तसं हे हलवायलाच लागतं. अच्छा. प्लेसिंग. प्लेसिंग तसं ही जी आहे मुवमेंट माउथ ऑर्गनला आहेच आहे. बरोबर. त्याला काही पर्याय नाही. बरोबर. तर ती मिनिमाइज किती करायची. तर त्यासाठी मग हे टंग ब्लॉकचं आता मगाशी आपण जे आना मेरी जान संडे के संडे वाजवलं ते आता मुवमेंट टंग ब्लॉक मेथडनी मुवमेंट न करता मी तुम्हाला वाजवून बघतो. अच्छा. ही मुवमेंट नाही कुठे. क्या बात आहे. वा वा वा. नाही तर हे असं करत बसायला असं करायला. तर तो एक टंग ब्लॉकचा ऍडव्हान्टेज येतो. पण वाजवताना काय जीभ त्याच्यात फोल्ड होते. हो, फोल्ड होते. अच्छा. फोल्ड होऊन होल्स ब्लॉक होतात. ही लिटरली अशी जीभ येऊन ही 4 होल्स माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. हे रिलीज केलं 3 ब्लॉक केली, हे रिलीज केलं ही केलं, हे केलं हे केलं आणि मग 4ही एकदम वाजवली. ओके. तर त्याचा ऐकण्यामध्ये खूप फरक पडतो. म्हणजे आता लकडी की गाठी R.D. बर्मनचं आहे ते मी तुम्हाला पकरिंग मेथड आणखीन टंग ब्लॉकनी ते दोन्ही प्रकारे वाजून दाखवतो. अरे वा. ऐकण्यात फरक किती पडतो तो बघा. म्हणजे
म्हणजे पकरिंग मेथडने असं वाजेल, ओके. पण आरडीनी कसं वाजवलंय, हा. आता हा जो आहे क्या बात आहे. क्या बात आहे. ते त्यांनी समरीली प्रॅक्टिस केलं, म्हणजे ही ओके. त्याच्यातनं जे काही होतं हा. त्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं नाहीये. अच्छा. माउथॉर्गन सारखा वाजला पाहिजे, पिपाणी सारखा वाजता कामा नाही. हा, म्हणजे नुसते सोलो स्वर वाजवणं सोलो हे त्याचं काम नाहीये. त्याच्याबरोबर कॉर्ड्सची अकंपनीमेंट हा त्याचा महत्वाचा एक भाग आहे. आणि मग माउथॉर्गनच्या त्याच्यामध्ये आम्ही मल्टिपल टंगिंग जनरेट करतो. त्याच्यामध्ये मल्टिपल म्हणजे आता एक सारेगम पधनिसा प्लेन वाजून दाखवतो. सिंगल नोट मी टंग ब्लॉकिंग वाजवली. आता इथे आम्ही एक एक स्ट्रोक ऍड करत जातो त्याच्यामध्ये. क्या बात आहे. वा 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 वा. आता 2 स्ट्रोक्स. अच्छा. वा, हार्मोनी वाजतीये त्याची. 3 स्ट्रोक्स. मजा येते. वा. 4 स्ट्रोक्स. वा. यू कॅन गो अप टू 6. वा 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 वा. आणि त्यातनं रिदम जनरेट करता येतो मग थोडाफार. क्या बात. वा वा वा. आणि पहिला स्वर जरी सोलो वाजला तरी नंतर कॉर्ड्स नंतर तर तेच टेक्निक असतं की पहिला जो सूर आहे त्या म्युझिकमधला तो प्युअरच वाजला पाहिजे. मग त्याला बॅकिंग द्या तुम्ही. वा. पण तो सूर स्पष्ट यायला पाहिजे. क्या बात. म्हणजे वॉज असला तर 1 क्लिअर वाजला पाहिजे, 2, 3 ला कॉर्ड्स यायला पाहिजे. वा वा वा. खूपच सुंदर माहिती आम्हाला मिळते. आणि आपण गाण्याकडे येऊया. शुअर. है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा. है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा. क्या बात आहे. ह्या गाण्यांची लज्जत अजून सुद्धा तशीच आहे. माउथ ऑर्गन हे वाद्य नेहमी हिरोच्या, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हिरोच्या हातात दिसणारं वाद्य. तर असं हिरोच्या हातात दिसणारं वाद्य म्हणजे पहिलं मला आठवतं दोस्ती हा जो चित्रपट त्याच्या आधी दिसला असेल, पण दोस्तीमध्ये सुद्धा म्हणजे ते जे 2 मित्र दाखवले त्यातला एक मित्र हा माउथ ऑर्गन वाजवणाराच असतो. आणि इथे परत एक साम्य म्हणजे आता आपण जे SD बर्मनजींचं गाणं बघितलं तर त्याच्यात पंचमदांनी माउथ ऑर्गन वाजवलंय. आणि ह्यात सुद्धा संगीतकार दुसरे असूनही माउथ ऑर्गन पंचमदांनीच वाजवलंय. तर संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीतकार. तर ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. त्यांची मैत्री ती होतीच, म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि RD बर्मनची मैत्री तर चांगली होतीच. आणि प्यारेलाल हा फार थोर माणूस आहे. येस. त्यांचं नॉलेज जे आहे सगळं एकूण म्युझिक बद्दल आणि काय बद्दल. 1-2दा भेट झाली होती, त्यांच्या घरी गेलो होतो मी. तर ते लंडनला अल्बर्ट हॉलमध्ये काहीतरी कार्यक्रम होता, त्याचं नोटेशन ते करत होते. तर तो सगळं शीट बघून मी, म्हणजे आपलं वर्तमानपत्र उघडलं की जसं असतं तर तेवढा मोठा शीट आणि सगळ्या वाद्यांची नोटेशन्स वगैरे लिहिलेली. आणि त्या तिथे आलं की ते वाद्य त्यांच्या डोक्यात वाजायलाच लागतं. जिनियस व्यक्ती आहे ती खरं. शब्द नाही आपण काय बोलणार. आणि इतक्या लोकांचं म्हणजे मी इथपर्यंत ऐकलंय की आता काय समजा असिस्टंटनी वगैरे जर पीस असे, अरे ये तुमने गिटार के लिए किया है, इसमें फिंगरिंग कैसे करेगा वो, तो इसको जरा बदल दे. इथपर्यंत म्हणजे काय अगाध नॉलेज सगळ्या गोष्टी. कमाल कमाल.
तर या सिनेमासाठी त्यांनी उत्तम माउथॉर्गनचे पीसेस लिहिले होते वा. आणि त्यांच्याकडे इतरही लोक वाजवायचे, म्हणजे मिलन गुप्ता वाजवायचे किंवा आणखी 2-3 जण होते. पण इथे त्यांनी जे पीसेस लिहिलेले होते ते आरडीच वाजवू शकत होता. अच्छा, क्या बात. हा, त्यामुळे आरडीनीच ते सगळे पीसेस त्यांचे वाजवलेले आहेत. वा. आणि कधीतरी मध्ये संदेह होता की इतर मिलन गुप्ताने वाजवले का काय. तर मी त्यांना फोन केला होता. पॅरेजी म्हणले की आरडी आणि नोबडी एल्स, फक्त आरडीनी सगळं वाजवलेलं आहे, बिकॉज ही अलोन कुड प्ले. क्या बात. वा वा वा. तर असं वाजवलंय. आणि दुसरं या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे 1-2-3 पिक्चर्स असे होऊन गेले. त्यातला दोस्ती हा पहिला पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये हिरो हा माउथॉर्गन सुद्धा आहे. अच्छा, वा. त्या हिरो सबंध सिनेमामध्ये बॅकग्राऊंडला आणि गाण्यांच्या मध्ये सगळीकडे माउथॉर्गन आहे. वा वा. इतका एक्सटेन्सिव्ह यूज माउथॉर्गनचा दुसऱ्या सिनेमात मी बघितलेला नाही. वा वा. दुसरा एक प्यारेलालजींचाच पिक्चर आहे दोस्त म्हणून होता, धर्मेंद्रनी अभिनय, त्याच्यातही असंच आहे. आणि एक सिनेमा SD बर्मन यांचा होता, मंजिल नावाचा एक सिनेमा होता. देवानंद आणि नूतन त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. तर त्याचं अरेंजमेंट काही प्रमाणामध्ये RD बर्मननी केलेलं होतं. अरे वा. आणि त्याच्यात जो आरडीने जो माउथॉर्गन वाजवलेला आहे तो तुम्ही म्हणताय तसं दैवी आहे. दैवी 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 आहे. कमाल. काय म्हणजे त्या वाद्याबद्दल परिपूर्ण माहिती असलेला माणूसच फक्त तसं वाजवू शकतो. क्या बात. बाकी कोणी तसं वाजवू शकत नाही. वा. तर हे या सिनेमाचं वैशिष्ट्य होतं. क्या बात. वा वा वा. ऐकूया आपण गाणं. हो. जाने वालों जरा मुड़ के देखो मुझे, एक इंसान हूँ मैं तुम्हारी तरह, जिसने सब को रचा अपने ही रूप से, उसकी पहचान हूँ मैं तुम्हारी तरह, जाने वालों जरा. क्या बात आहे नंदू सर, खूप मजा येते. आणि आता जे जाने वालो गाणं आपण घेतलं त्याच्यात तुम्ही कोमल एक स्वर वाजवलात शेवटी. तर मुळात माउथ ऑर्गन जो साधा माउथ ऑर्गन असतो त्याच्यात कोमल स्वर वाजत नाहीत. कोमल स्वर वाजत नाही. हा, तर आता हा कोमल स्वर वाजवण्यासाठी तुम्ही एक बटन सुद्धा वापरलं. तर थोडासा आम्हाला मेजर सगळे म्हणजे शुद्ध स्वर आणि कोमल म्हणजे सारे ग शुद्ध आणि सारे ग कोमल हे थोडंसं प्रात्यक्षिक बघायला आवडेल की ह्यात कसं वाजतं. कारण ज्यांच्याकडे हा असा तुमच्यासारखा माउथ ऑर्गन क्रोमॅटिक माउथ ऑर्गन नसतो ते त्याच्यात ते शोधत राहतात ते स्वर आणि त्यांना ते नाही मिळत. साधारण आता हे सरगम जवळ हा, इथे आता कोमल ग वाजवण्यासाठी तुम्ही रे ड्रॉ करताय. रे ड्रॉ करतो आणि तीव्र करतोय तो. रेला हवा आत घेता आणि बटन दाबता म्हणजे तुम्हाला कोमल ग मिळतो. कोमल ग हे टेक्निक. कोमल ग म्हणायच्या म्हणजे रे तीव्र म्हणतो आम्ही त्याच्यात, म्हणजे मग ऍक्शन चुकत नाही. अच्छा, शिकवताना रे तीव्र म्हटलं की वाजवणाऱ्याची ऍक्शन चुकत नाही. ग कोमल म्हटलं की तो एखाद वेळेस फ्लाउटर व्हायची शक्यता असते. अच्छा अच्छा, ओके. ग जर वाजवला आणि बटन दाबलं तर मच मिळेल. तर म मिळेल. अच्छा, सेमिटोनचा शुद्ध ग वाजवून जर बटन दाबलं तर शुद्ध म मिळेल. तसंच नी आणि सा मध्ये सेमिटोन्स असल्यामुळे नी तीव्र केला की सा. पण मग आम्हाला मायनर स्केल एक ऐकायला तुमच्याकडनं आवडेल की. वा, आता याच्यात ध आणि नी तुम्ही कोमल वाजवला. ध पण ड्रॉ पोझिशनला आहे, तो पण तुम्ही बटन दाबून कोमल झाला. आणि आता द कोमल म्हणजे मी जी
तीव्र केला, प तीव्र केला, प तीव्र केला. हा. ओके, मग प ब्लोईंगला आहे हा. तुम्हाला. मग- आणि बी फ्लॅट आहे तो ए तीव्र केला. अच्छा, ओके. म्हणजे तो धच्या पोझिशनला तुम्हाला हा. कोमल नाही मिळाला. गजारी नॅचरल मायनस केलं. हा, ओके ओके ओके. म्हणजे कोमल ध वाजवण्यासाठी तुम्हाला प वाजवून बटन दाबायला. अलीकडची नोट वाजून मी प्रेस करायला लागतो. ओके. पण तरी सुद्धा काही हा. मायनर स्केल मध्ये माउथ ऑर्गन तयार होतात. हम्म, हम्म. तर हार्मोनिक मायनर अरे वा, असं याच्यावर लिहिलेलं आहे. हार्मोनिक मायनरचा असा माउथ ऑर्गन हा तयार मिळतो माउथ ऑर्गन. क्या बात आहे. हा. वा वा. तर याच्यात ग आणि नी कोमल. अच्छा. वा. हम्म. आता ह्याच्यात नी मात्र शुद्धच वाजला पण. हो. सा रे ग म प ध नी. नी सा म्हणजे ह्याच्यात बटन दाबायला लागत नाही. बटन दाबायला लागत नाही. मग ह्याच्यात कुठे मिळतो कोमल ग? अच्छा, ब्लोलाच, ब्लोलाच ब्लोईंग पोझिशनला हा. कोमल ग मिळतो. ट्युनिंग जेव्हा केलेलं असतं तेव्हा त्या पोझिशनलाच तो कोमल सूर किंवा तीव्र सूर मिळणार. वा वा वा. तर याच्यात माझा क्या बात आहे. आता हे अजून कठीण आहे, कारण ज्याला ते सवय झालेली सवय आहे, मोडायला लागते. हा, हा. सवय त्याला मोडायला ते मेंटल कॅलिब्रेशन करायला लागेल. कॅलिब्रेशन करायला लागतं. वा वा वा, क्या बात आहे. पण आता मला असं वाटतं की पुढचा एक मला परत अजून एक प्रश्न सुचला, उपप्रश्न, की मायनर स्केलचा तुम्ही माउथ ऑर्गनच दाखवला, हार्मोनिक मायनर होता तो. पण जर मेजर स्केलच्या सी स्केलच्या माउथ ऑर्गनला जर मायनर मध्ये गाणं वाजवायचं असेल तर ते कसं वाजवता येतं? दोन पर्याय आहेत आपल्याला, हा हा की एक रिलेटिव्ह मायनर आणि म्हणजे मेजर स्केलचा रिलेटिव्ह मायनर, हा, म्हणजे साच्या ऐवजी धला सा करून, आणि रिलेटिव्ह मायनरचा रिलेटिव्ह मेजर. रिलेटिव्ह मायनरचं रिलेटिव्ह मेजर हे दोन्ही अच्छा. कन्सेप्ट आम्ही वापरतो. हो. की कुठलं म्हणजे गाणं वाजवताना कुठलं माउथ ऑर्गन करायचं. आता ए मायनर मध्ये गाणं असलं तर ते एच्या याच्यावर नॅचरल मायनरला वाजवायचं का सीच्या ह्याला रिलेटिव्ह मायनर करून वापरायचं. बरं. तर हे आमच्याकडे ऑप्शन्स असतात. ओके. तर तुम्ही ध म्हणजे कुठल्याही स्केलचा तुम्ही ध घेतलात आणि ध पासून ध पर्यंत वाजवत गेलात, हा, त्या स्केलचं रिलेटिव्ह सारे कोमल ग म प कोमल ध नि सा होतो. बरोबर. तर आता तुम्ही हे जे घेतलं, हे मेजर स्केलचं सगळं पिच डिफरन्स आहे तो सगळा मेजर स्केलचा. आता सहावा सूर जो आहे ध, आता हा ध जर तुम्ही 6 नोट जर पहिली नोट केली आणि पुढच्या नोट जर तुम्ही सिरियली इन ऑर्डर ऑफ पिच वाजवत गेला तर त्याचा रिलेटिव्ह मायनर स्केल तुम्हाला ध सा रे ग म प ध नि सा हा मिळतो. ध, मग ध पासून वाजवायला ध नि सा रे ग म प ध. करेक्ट करेक्ट करेक्ट. सीच्या म्हणजे मायनर स्केलचं गाणं वाजवायचं असेल तर सीच्या माउथ ऑर्गन मध्ये ते ए मायनरला वाजणार. आणि सगळे शुद्ध सूर. बरोबर. कुठेही तुम्हाला कीचा वापर करा, शुद्ध सुरामध्ये बटन नसतानाही तो कोमल ग मिळणार. तर तो फील म्हणजे मेजर स्केलचा जो फील आहे वा, क्या बात. हा त्याच्यात वा वा. वा वा, क्या बात आहे, अप्रतिम. आणि आता मला माउथ ऑर्गन वाजवणारा दुसरा नायक आठवतोय, शम्मी कपूर. उछलकूद नायक. तर ओपिनर साहेबांचं अजून एकदा परत एकदा ओपिनर साहेबांचं एक गाणं. शम्मी कपूर पडद्यावर आहेत. आणि काश्मीर की इथे आमचे शम्मी कपूर तुम्ही आहात आज. नाही नाही, हे काय क्या बात आहे. अरे नाही नाही, तो अजून तो लहान आहे, मम्मी कपूर आहे तो अजून आईचा ऐकतो. ओके तर ऐकूया आपण. हो, आणि शम्मी कपूर ओपिनियरांचा लाडका नायक, त्यामुळे त्याच्यासाठी ते संगीत नेहमी चांगलं द्यायचे. म्हणजे शम्मी कपूर वर चित्रित ओपिनियरांची गाणी ऐकली तर ती खूप चांगली आहेत. कारण त्यांचं एक असं इम्प्रेशन होतं, एका इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते की शम्मी कपूर स्क्रीन पे आता है तो वो छा जाता है. क्या बात.
क्या बात कुछ किसी को कुछ बोलने की जरूरत ही नहीं है. बरोबर वो आहे. अब जो करता है वो सही करता है सब. क्या बात त्यामुळं आहे. शम्मी कपूरची गाणी त्यांची खूप ऐकण्यासारखी आहेत. वा वा त्यातलं हे एक तर फारच उत्तम गाणं. वा क्या बात आहे. ऐकूया. हो. किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा. किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा. क्या बात आहे. अप्रतिम. माउथ ऑर्गन मध्ये विब्राटो सुद्धा वाजतो आणि त्याचा थोडासा आम्हाला डेमो ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. आणि जो फेमस पीस आहे पंचमदांनी जेव्हा स्वतःच्या संगीत दिग्दर्शनात जेव्हा माउथ ऑर्गन साठी पीस बनवला, म्हणजे तोपर्यंत त्यांनी SD बर्मन जी किंवा लक्ष्मीकांत प्यारेलालजींसाठी माउथ ऑर्गन वादक या नात्याने काम केलं होतं. पण त्यांनी जेव्हा स्वतःच्या संगीत दिग्दर्शनात पीस बनवला तो पीस अजरामर झाला. आणि सहसा आपण माउथ ऑर्गन मध्ये आनंदी सगळे मूडचे पीसेस ऐकतो, पण हा जो पीस आहे तो एक वेगळाच हुरहुर लावणारा आणि असा एक कातर पीस आहे. तर तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि त्यातल्या विब्राटोचं पण प्रात्यक्षिक बघायला आवडेल. ऐकूया आपण. हो जरूर. क्या बात. वा वा वा. तर इथे आता पहिल्यांदी मी पासून सुरुवात झाली होती. मी सारे गम पदानी असे सगळे सुरू आले. दुसऱ्या वेळेला मी नी टू नी जम्प घेतली. मधलं काय बघा मी आणि स्लरही घेता येतं. असं वा. आता म्हणजे हे डी मेजरच्या हार्मोनिकावर तुम्ही बी मायनरला वाजवताय. वेगळाच मूड आहे हा. आणि शोलेचा आता विषय निघालाय तर ये दोस्ती झालंच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. हमारा भी वादा रहा. क्या बात आहे, क्या बात. चला होऊन जाऊ दे.
छोड़ेंगे। फॅन्टॅस्टिक. थँक्यू. आपण माउथ ऑर्गन मधले सगळे प्रकार बघतोय आणि कोमल स्वरांबद्दल पण तुम्ही सांगितलं. एका गाण्यात पंचमदांनी खूप छान कोमल नीचा वापर केलाय. हो. आणि ते गाणं सत्ते पे सत्ता या चित्रपटातलं ऐकायला आवडेल तुमच्या. जरूर जरूर जरूर. आणि विदितला पण मी सांगणार आहे. आज विदितला तुमच्याबरोबर गायला मिळते खूप, त्याच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि खूप छान वाटतंय मला पण. तर सादर करूया. जरूर जरूर जरूर. जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे। हम तो सात रंग हैं, ये जहां रंगी बनाएंगे। जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे। हम तो सात रंग हैं, ये जहां रंगी बनाएंगे। क्या बात है, वाह वाह वाह. हम तो सात रंग हैं, ये जहां रंगी बनाएंगे. क्या बात आहे, वाह वाह वाह. तुमचं हे जे कलेक्शन आहे माउथ ऑर्गन्सचं, त्यातले काही आपण बघितलेत, पण अजून सुद्धा आम्हाला बघायला आवडेल. हा एक जो खूप मोठा दिसतोय, हा डबल स्टेपचा. हा ओके ओके. त्याच्याबद्दल काय सांगाल? हा जो माउथ ऑर्गन आहे, हा ऑर्केस्ट्रल माउथ ऑर्गनच्या फॅमिली मधला आहे. तो ऑर्केस्ट्रल माउथ ऑर्गन. ऑर्केस्ट्रल माउथ ऑर्गन. दिस इज अकंपनीमेंट माउथ ऑर्गन प्रायमरीली. ओके. आणि म्युझिक मध्ये जसं तुमचं बेस गिटार काम करतं, तसं हा हार्मोनिका कॉन्सर्ट्स मध्ये हा बेसचं काम करतो आणि सगळ्या बेसच्या नोट्स आहेत. क्या बात. तर दोन याला डेक्स आहेत, पुन्हा खाली आणि वर. तर खालच्या डेकवर सगळे शुद्ध सूर आहेत आणि वरच्या डेकवर सगळे शार्प्स आणि फ्लॅट्स आहेत. अच्छा. तर दोन्ही मिळून हा E1 पासून C4 अच्छा ही या वाद्याची रेंज आहे. वा वा वा. थोडासा आवाज आम्हाला ऐकायला आवडेल. बेस नोट जी आहे याची ई, अच्छा हा ई आहे. हा या फ्रिक्वेन्सीला बसतो. इथे बघ, आता इकडे सी आला. क्या बात. आणि वर वर आहेत ते सगळे शार्प्स आणि फ्लॅट्स आहेत. म्हणजे हा मी ई वाजवला तर इथे ई शार्प म्हणजे एफ येईल. अच्छा. हा इकडे एफ आहे आणि हा एक आला एफ शार्प येईल. आणि हे इथपर्यंत सगळं जे इथे वरचे जे स्वर आहेत, हा इकडे C4 येईल. अच्छा. हा पण सी येईल. बी शार्पचा सी झाला. वा.
याची टोटल रेंज आहे. वा वा वा, आणि मग अकंपनीमेंटसाठी वापरतात. क्या बात आहे. आणि हे एक अगदी वेगळं वाद्य दिसतंय. हे दिसायला थोडस अकॉर्डियन सारखं आहे. अकॉर्डियन सारखं बटन अकॉर्डियन असतं. अगदी तसंच त्याचा लेआउट आहे. पियानो अकॉर्डियन आणि बटन अकॉर्डियन यांचं बटनांचा लेआउट असतो तो वेगळा असतो. तर हा एक्झॅक्टली बटन अकॉर्डियन प्रमाणे सगळा तयार केलेला आहे. वा. या वाद्याचं नाव आहे हार्मोनेटा. हार्मोनेटा. हा. तर ही जी साईड आहे तुमच्याकडे दिसते, म्हणजे ही साईड, या साईडला सगळ्या प्रत्येक नोट ह्याच्यावर डबल आहे. इथे पार्टिशन आहे आणि इकडे ज्या नोट्स आहेत त्याच नोट्स सगळ्या इकडे आहेत. पण इकडच्या नोट्स आहेत या एक ऑक्टेव्ह याच्यापेक्षा खाली आहेत. अच्छा. आणि वाजवताना इकडे कॉर्ड्स वाजवतात. अच्छा. आणि इकडे मेलडी वाजवतात. अरे वा. हा. आणि एका वेळेला इथे कमीत कमी 6 होल्स मध्ये ब्लो करायला लागतं. हो हो. ओके ओके. हा. तर तुम्हाला तो प्रॉपर त्याचा फील मिळतो. हा खूप आता जुना आहे का? हा खूप जुना आहे, म्हणजे 30-40 वर्ष कमीत कमी झाली असतील त्याला. आणि आता मिळतही नाही ते. वा. तर हे वाजवणारे सुद्धा चॅम्पियन्स आहेत जगामध्ये. क्या बात आहे. हार्मोनेटा. हा, हार्मोनेटा वाजवणारे. वा वा वा. तुम्ही हा कधी घेतला होता? याला घेऊन झाली साधारण 17-18 वर्ष झाली. अच्छा. इंटरनेटवर घेतला होता. वा, क्या बात. थोडासा साऊंड त्याचा. खूप जुना आहे तो. दिस इज नॉट म्हणजे तो करेक्ट वाजवण्याच्या परिस्थितीमध्ये आता नाहीये, पण त्याला थोडी कलेक्टर्स व्हॅल्यू आहे. येस. म्हणून हा घेऊन ठेवलाय आणि जसा वेळ येईल तसा तो उघडून दुरुस्त करायचा प्रयत्न करेन मी. वा 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 वा. खूप छान. आम्हाला खूप छान आज सगळं हे बघायला मिळतंय आणि हा सगळा तुमचा मौल्यवान खजिना तुम्ही आमच्यासाठी घेऊन आलात. खूप खूप आभार तुमचे. पण तुमचा सगळा सांगीतिक प्रवास आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल की तुम्हाला कसं ह्या वाद्याकडे एवढं आकर्षित तुम्ही कसं झालात. आणि एवढं कलेक्शन तर मी कोणाकडेच बघितलं नाहीये कधी माउथ ऑर्गनचं. तर कसं काय तुम्ही ह्याचा क्लब सुद्धा स्थापन केलाय? क्लब स्थापन केलेला आहे पुण्यामध्ये. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? टिपिकली जसं सगळ्या माउथ ऑर्गन वादकांचं होतं की वयाच्या 7व्या किंवा 8व्या वर्षी कुणीतरी आत्याने किंवा मामाने दिलेला असतो आणि तेव्हापासून लोक म्हणतात मी 60 वर्ष माउथ ऑर्गन वाजवतोय गेले. अच्छा. 60 वर्षापूर्वी वाजवतो ते तसेच आज वाजवते. हा. त्याच्यामध्ये पुढे काही त्यांचा प्रोग्रेस नाही आणि पुढे काही शिकले नाहीत. कारण थोडं हे वाद्य आहे, इट इज टेकन फॉर ग्रँटेड बाय प्लेयर्स. बरोबर. तर काय असतं, प्रत्येक वाद्य आहे ते एका स्केलला ट्यून केलेलं असतं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्या स्केलमधल्याच नोट्स असतात. त्यामुळे कुणीही वाजवलं तरी ते गोडच वाजतं, त्या स्केलमधल्या नोट्स वाजते. पण त्याच्यावर गाणी वाजवणं किंवा त्याच्यावर म्युझिक हे करणं हे वेगळं आहे, कारण ते फार टिपिकल इन्स्ट्रुमेंट आहे. करेक्ट. तर त्याची सुरुवात कसं धरायचं इथपासून होती. हा. दुसरं कुठलंही वाद्य नाही की तुम्ही दुकानात गेलाय, विकत घेतलं आणि वाजवायला सुरुवात केली, असं कुठलंही वाद्य नाही. पण हे तुम्ही दुकानात जाऊन घेतलं आणि तोंडाला लावलं की फुंकायला सुरुवात. त्यामुळे लोकांना ते आपल्याला येतच आहे. सोपं वाटतं. हा, सोपं वाटतं. तसं ते अजिबात अवघड आहे वाद्य खूप. आणि लाईक एनी अदर इन्स्ट्रुमेंट, आता व्हायोलिन, क्रिकेटची बॅट एका पर्टिक्युलर पद्धतीने झाला पाहिजे. बरोबर. हॉकी स्टिक एका पद्धतीने, टेनिसची रॅकेट एका. तसं प्रत्येक वाद्य सुद्धा हाताळण्याची एक पद्धत असते. खरं. तर ते जर प्रॉपरली हाताळलं नाही तर त्या वाद्यातनं तुम्हाला पाहिजे तो आउटपुट येऊ शकत नाही. खरं. तुमचं जी डेक्स्टिरिटी असते किंवा कौशल्य असतं वाजवण्यातलं ते त्याच्यामुळे सफर होतं. बरोबर बरोबर. तिथपासून खरी शिकायला सुरुवात करायला पाहिजे, नाही शिकत कोणी. बरोबर बरोबर. पण तुमचे गुरु कोण या क्षेत्रात? नाही, गुरु नाही कोणी. अच्छा. हे तुम्ही सगळं स्वतः शोधून काढलं? कान आणि वा वा वा, परमेश्वर. क्या बात आहे, क्या बात आहे. मी नाही कुणाकडे काही शिकलो नाही. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. पण आता हा जो क्लब तुम्ही स्थापन केला ह्याचं थोडंसं आम्हाला त्याच्याबद्दल ऐकायला. क्लब स्थापन केला कारण 2006 किंवा 7 साली आम्ही हा क्लब चालू केला. त्यावेळेला माउथ ऑर्गन हे इन्स्ट्रुमेंट रिव्हाइव्ह करावं असं आमच्या काही मित्रांच्या मनामध्ये आलं की बरीच वर्ष ते वाद्य आपल्याला चित्रपट संगीतामध्ये कुठे दिसलं नाही. बरोबर. आणि वाद्य तसं बहुगुणी वाद्य आहे ते. आता हा जर तुम्ही एक माउथ ऑर्गन घेतलात किंवा हा जरी घेतलात, 16 हो 6 एक क्रोमॅटिक, ट्रेमेलो क्रोमॅटिक म्हणून माउथ ऑर्गन आहे. वा. 16 होस आहे. याच्यावर फुल 4 ऑक्टेव्ज आहेत. क्या बात आहे. 3, 4, 5 आणि 6 अशी पूर्ण ऑक्टेव्ज आहेत. वा. 64 सूर आहेत त्याच्यावर. आणि हे कीबोर्डला इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे हे कीबोर्ड जे करू शकेल
ते चांगला वाजवणारा माणूस या वाद्यावर करू शकतो. वा. पण ते उपेक्षित वाद्य आहे. तर त्यामुळे ते रिव्हाइव्ह करायला पाहिजे. खरंय. अशी एक भावना निर्माण झाली. आणि मग 2007 साली आम्ही काय केलं की पुण्यामध्ये जे वेगवेगळे पार्क्स आहेत, संभाजी पार्क आहे, तातवडे उद्यान आहे, पेशवे पार्क आहे, तर इथे जाऊन आमचा ग्रुप दर रविवारी गाणी वाजवायला लागला. अरे वा. आणि मग लोक जमा झाली. लोक जमा झाले म्हटल्यानंतर ते मीडियाला एक खाद्य झालं, काहीतरी वेगळंच चाललंय इथे म्हणून. मग आम्हाला टीव्हीचं वगैरे कव्हरेज भरपूर मिळालं त्याच्यात. अरे वा. पुष्कळ आमच्या कार्यक्रम आहे ते टीव्हीने टेलिकास्ट केले की अशी अशी ऍक्टिव्हिटी पुण्यामध्ये चालू झाली. वा वा. आणि मग आम्ही हा क्लब स्थापन केला. वा. एक वर्षभरामध्ये एक 50 मेंबर्स आम्हाला आमच्या क्लबमध्ये पुण्यात मिळाले. अच्छा. पण टीव्हीवर जी आम्हाला पब्लिसिटी मिळाली त्याचा उपयोग इतर सिटीजमध्ये क्लब स्थापन करण्यासाठी झाला. अच्छा. क्या बात आहे. हा, की ती एक लोकांना इंड्युसमेंट झाली की पुण्यात जशी चालली आहे तशी ऍक्टिव्हिटी इकडेही चालू करावी. अच्छा. म्हणून मग बहुतेक आता मेजर सिटीमध्ये आज जर बघितलं 13 वर्षांनी तर सगळ्या मेजर सिटीमध्ये माउथ ऑर्गनचे क्लब्स आहेत. अरे वा. आणि सुरुवातीला म्हणजे पुण्याचं बोलताना आम्ही जे 50 लोक होतो ते आज जर भारतभर बघितलं तर आमचे 5,000 मेंबर्स आहेत. क्या बात आहे. वा वा वा. इतकं त्याचा प्रसार आम्ही केलेला आहे. क्या बात. एवढंच नाही, पण जशा डॉक्टर्सच्या किंवा चार्टर्ड अकाउंटंट्सच्या अॅन्युअल कॉन्फरन्सेस होतात तशा आमच्या माउथ ऑर्गन क्लबच्या अॅन्युअल कॉन्फरन्सेस ऑल इंडिया लेव्हलला होतात. 2013 सालापासून आम्ही चालू केलेले आहेत. त्या कॉन्फरन्सेसला भारतातले सगळे चांगले वाजवणारे वादक येतात. 200-300 लोक ते अटेंड करतात. क्या बात. तिथे आम्ही वाजून दाखवतो कसं नीट वाजवावं. वा. आता बाजा म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये बाजा म्हणतो, तर बाजा वाजवणे आणि कार्यक्रमाचा बाजा वाजवणे हा जो प्रकार आहे, तर तुम्ही बाजा नीट शिका, कार्यक्रमाचा बाजा वाजवू नका. वा. याच्यासाठी कसं नीट वाजवावं आणि त्याच्यासाठी काय ट्रेनिंग आहे, टेक्निकल त्याचे ऍस्पेक्ट्स काय आहेत, वा, हे त्या 2 दिवसाची कॉन्फरन्स असते. क्या बात आहे. तिथे या गोष्टी सगळ्यांना सांगितल्या जातात. जे वेल स्टडीड माणसं आहेत ती लेक्चर्स देतात, तिथे वर्कशॉप्स घेतात. कमाल आहे हे तुमचं सगळं कार्य, कमाल आहे या क्षेत्रातलं. तुम्ही मेडिकल सुद्धा माउथ ऑर्गन. हो, मेडिकल माउथ ऑर्गन रिसेंटली तुम्ही रिसर्च केलेलं आहे. रिसर्च केलं. मी रिसर्च नाही केला. रिसर्च कॅनडामध्ये एक डॉक्टर केलर म्हणून होती, त्या डॉक्टर केलरनी तो रिसर्च केला. तर त्यांच्या बायकोला थोडे रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होत्या आणि डॉक्टर केलरना माउथ ऑर्गन बद्दल थोडी माहिती होती. आता माउथ ऑर्गनची माहिती होती म्हणजे काय, तर जगात हे एकच वाद्य आहे की ते श्वास घेऊनही वाजतं आणि श्वास सोडूनही वाजतं. दुसरं असं वाद्य नाहीये कुठलंच. तुम्ही जी ब्लोईंग फ्लूट म्हणा, सॅक्सोफोन, ही सगळी ब्लोईंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत. बरोबर. इथे दोन्हीकडे घ्यायला लागतो तुम्हाला. बरोबर आहे. आणि दुसरं काय की हे रीड आणि विंड इन्स्ट्रुमेंट या कॅटेगरीमध्ये येतं. म्हणजे इट्स लाईक अकॉर्डियन, हार्मोनियम, हे वीड आणि रीड इन्स्ट्रुमेंट आहे. तर हे वाजवताना काय होतं की अकॉर्डियन म्हणा किंवा हार्मोनियम म्हणा, यांना भाता आहे, बेलो आहे. या वाद्याला बेलो नाही. बरोबर. तर ह्याच्यात हवा कशी सप्लाय करायची, तर तुमची रेस्पिरेटरी श्वसन संस्था जी आहे त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला बेलोमध्ये करायला लागतं. बरोबर आहे. आणि त्यातनं हवा सोडायची आणि पुन्हा आत घ्यायची. बरोबर आहे. तर ते करेक्ट एअर फ्लोज तुम्हाला जनरेट करायला लागतात. एक आउटवर्ड एअर फ्लो फॉर ब्लो नोट्स आणि एक इनवर्ड एअर फ्लो फॉर ड्रॉ नोट्स. हे तुम्हाला करेक्ट, आणि ज्याला आम्ही ऍबडॉमिनल ब्रिदिंग म्हणतो, डायफ्रॅम पासून त्याचं ब्रिदिंग, म्हणजे इथून. हो. अच्छा. डायफ्रॅम पासून त्याचं ब्रिदिंग करायला लागतं, तरच ते वाद्य नीट वाजतं, त्याचा टोन चांगला येतो. वा. नाहीतर ते पिपाणीसारखं वाजायला लागतं. पण म्हणजे आता मेडिकल म्हणजे ज्यांना कफ जास्त साठतो किंवा असं, त्यांना याचा फायदा होतो. तर हे कपालभाती आपण जशी करतो ना किंवा प्राणायाम करतो ना, हा सांगीतिक प्राणायाम आहे. अरे वा. त्या डॉक्टरनी केलरनी काय केलं की हा जो याचा हे आहे की ब्लो करूनही वाजता आणि ड्रॉ करून, गुणविशेष जो काही मोठा आहे, तर त्याचा उपयोग म्हणजे साऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत की त्याच्यामुळे रेझोनन्स क्रिएट होतो आणि समोरची गोष्ट व्हायब्रेट व्हायला लागते. तर तशा त्या फ्रिक्वेन्सीज त्यांनी त्या शोधून काढल्या की ह्युमन बिईंगच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला अशा काही फ्रिक्वेन्सीज या वाद्यामधनं प्रोव्हाइड करता येतील का की ज्याच्यामुळे चेस्टमध्ये जे कंजेशन तुमच्या झालेलं असतं ते कंजेशन त्या साऊंड वेव्हमुळे ब्रेक होईल. अच्छा. लिक्विफाय होईल. त्या ध्वनी लहरी निर्माण होतात त्याच्या कंपनामुळे तुमचा आतला कफ सुटायला मदत होते, तो लिक्विफाय होतो. असे त्याने स्वर शोधून काढले का, फ्रिक्वेन्सी शोधला.
अच्छा. आणि त्या फ्रिक्वेन्सीज असलेले माउथ ऑर्गन्स त्यांनी 2 तयार केले. एकाला आम्ही पल्मोनिका म्हणतो. पल्मोनिका ते पल्मनरी डिसऑर्डर्स याच्याकडे डोळ्यासमोर ठेवून ते केलेलं आहे. बर. आणि एक आहे ते मेडिकल हार्प आहे. हा मेडिकल हार्प मी आता इथे आणलेला आहे. हा मेडिकल माउथ ऑर्गन आहे. अरे वा. तर तुम्हाला हा हार्ट आणि लंग साठी हा उपयुक्त आहे. क्या बात आहे. दोन्हीसाठी हा तुमच्याकडे उपलब्ध आहे विक्रीसाठी? हो, उपलब्ध आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला हे आपल्या आता रसिक प्रेक्षकांना हे खूप छान एक माहिती मिळालेली आहे आणि ते तुम्हाला कॉन्टॅक्टही करू शकतील. तुमचा ईमेल आयडी आपण नक्कीच याच्या स्क्रोल शेअर करा, आपण देऊ शकतो आणि तुम्हाला नक्कीच आपले प्रेक्षक, मला खात्री आहे की पण तो थोडासा वाजवून आम्हाला ऐकवला तर त्याच्यात कोणत्या स्वर? ह्याच्यात तुम्हाला संगीत यायला पाहिजे असं काही बंधन नाहीये. अच्छा. कारण याचं पर्पज गाणं वाजवणं हे नसून बरोबर त्या फ्रिक्वेन्सीचा तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टमला उपयोग व्हावा आणि त्यामुळे तुम्हाला रिलीफ मिळावा असं याचं कन्स्ट्रक्शन त्या हेतूनी केलेलं आहे. वा वा वा. आणि पर्सनली मी आतापर्यंत 15 जणांना हे माउथ ऑर्गन्स दिलेले आहेत. क्या बात आहे. तर 15 पैकी 15 जणांच्या मध्ये नेब्युलायझर जो स्प्रे घेतात त्या स्प्रे नेब्युलायझरचा उपयोग 50% रिड्यूस झाला इन 3 months. अरे वा, क्या बात आहे. त्यातले काही सायकलिस्ट आहेत की 10 किलोमीटर गेले की धाप लागायची, आता ते 20-20 किलोमीटर एका स्ट्रेचमध्ये जाऊ शकतात. क्या बात आहे. वा वा. तर पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत. वा. साईड इफेक्ट्स नाहीत कुठल्याही प्रकारचे. कुठल्याही प्रकारचं मेडिकेशन इन्व्हॉल्व नाही याच्यात. कुठल्याही डॉक्टरला विचारायची जरूर नाही. बरोबर. कारण याच्यापासून काही नुकसानच नाही. बरोबर. जो होईल तो फायदा आहे. वा. तर त्याचं मग आम्ही ट्रेनिंग देतो. वाजवायचं कसं असतं ते खाली या ज्या आहेत इकडे सगळ्या त्या बेसच्या फ्रिक्वेन्सीज कॉर्ड्स फॉर्म मध्ये प्रोव्हाइड केले आणि हे एक सेकंड पार्टिशन आहे इकडे केलेलं आहे. अशा 2 केल्या तिथे 10 मिनिटं रोज वाजवला की भागतं. पण म्हणजे कसं आता जो म्युझिक असं प्राणायाम केल्यासारखं करायचं. मग तुम्ही याच्यामध्ये एंटरटेनमेंटसाठी पॅटर्न्स केला. अशा रेल्वे पॅटर्न्स वगैरे असे तुम्ही, आणि तेवढे तुमच्या लंग्स एक्सरसाइज होतात त्याच्यात. ओके. म्हणजे मी खात्रीने तुला सांगू शकतो की हे 10 मिनिटं तू जर वाजवलंस तुझा घसा रिलीज होईल. वा वा वा, क्या बात. सगळं ते निघून जातं सगळं. वा. तर तो आता पुढचा उपक्रम माझा तो आहे की हे ज्यांना रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स आहेत त्यांच्यासाठी COPD क्लिनिक्स काढायची पुण्यामध्ये. आणि मी एक साधारण माणूस असल्यामुळे माझ्या शब्दाला काही किंमत नाही. अरे असं नाही. तर त्यामुळे काय होतं, मी 2-3 डॉक्टर्स धरलेले आहेत हाताशी. ओके. डॉक्टरनी सांगितलं म्हणजे त्याला व्हॅल्यू आहे. बेलवलकरांनी सांगितलं तर त्याला काही व्हॅल्यू नाही. बरं. आणि आता आम्ही त्याचं स्टॅटिस्टिक 30 लोक मिनिमम लागतात काही त्याच्यावर स्टडी करून स्टॅटिस्टिकल डेटा पब्लिश करण्यासाठी. ते 30 लोक आम्ही आता गोळा करतोय. ओके. आणि काही ॲलर्जी स्पेशालिस्ट माझे पुण्याला मध्ये मित्र आहेत. ओके. त्यांच्या गायडन्स खाली ते चालू करणार आहे. अरे वा वा वा. पण याची एखादी वेबसाईट आहे की जिथे ही सगळी माहिती? वेबसाईट आहे. तुम्ही pulmonica.com. अच्छा. या वेबसाईटवर गेलात तर जर्मनीमध्ये एक डॉक्टर वाईस म्हणून डॉक्टर आहेत. ते याच्यावर 1913 पासून त्याच्यावर रिसर्च करतायत. आणि त्यांनी रिसर्चचे सगळे पेपर्स त्यांचे पब्लिश केलेले आहेत. अरे वा. त्याच्यात स्पायरोमेट्रिक अनालिसिस त्यांचं केलेलं आहे. 5 मिनिट वॉक टेस्ट आहे ती केलेली आहे. पायऱ्या चढण्याच्या टेस्ट सगळ्या केलेल्या आहेत. आणि त्याचे स्टॅटिस्टिकल डेटा त्यांनी पब्लिश केलेला आहे. अरे वा. तर ज्यांना हा त्रास आहे श्वसनाचा त्यांनी त्या साईटवर जरूर जावं. तिथनं काय काय याचे बेनिफिट सगळे बघावेत. अच्छा. आणि हे फार चांगलं वाद्य आहे. त्या पल्मोनिका आणि मेडिकल हार्प दोन्ही खूप सुंदर सुंदर आम्हाला गोष्टी कळलेल्या आहेत आज तुमच्यामुळे. आणि 6 स्तरांची ही मैफल सजलेली आहे तुमच्या येण्यामुळे आणि या सगळ्या तुमच्या वादनामुळे. अप्रतिम असं वादन तुम्ही आज आमच्याबरोबर केलेलं आहे. आम्हाला तुमच्याबरोबर गायची संधी मिळाली. आमच्या सगळ्या 6 स्तरांच्या आणि स्मृतिगंधच्या आणि आमच्या सगळ्या पूर्ण जाई काजळच्या टीम कडून तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट
अरे या काय फॉर्मॅलिटीज यार. नाही फॉर्मॅलिटी काय तुम्ही नाही. ही अपॉर्च्युनिटी दिलीत हीच सगळ्यात मोठी गिफ्ट आहे. नाही एक छोटस उपेक्षित वाद्य आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तू एकच संगीतातला माणूस असा आहेस की ज्याला या वाद्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं आणि त्यांनी ते केलं. वाटणं वेगळं आणि करणं वेगळं. तू केलंय. थँक्यू सो मच. हा तुमचा मोठेपण आहे. पण एक छोटस गिफ्ट आमच्यासाठी. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. साज तरंगच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आमच्याकडे जे जे कलाकार येतात त्यांचा एक ऑटोग्राफ आम्ही आमच्या संग्रही ठेवतो. तर आज तुम्हाला पण मी विनंती करतो की हा ऑटोग्राफ तुम्ही आमच्या साज तरंगच्या संग्रहासाठी करावा. क्या बात. आणि आज साज तरंगच्या या मैफिलीची सांगता खरं म्हणजे खूप आम्हाला असं वाटतं की अजून थोडीशी गाणी ऐकायला पाहिजेत, अजून थोडंसं काहीतरी व्हायला पाहिजे. पण बघूया परत केव्हा योग येतो. आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादा आहे. तर आपण आत्ता या मैफिलीची सांगता एक भप्पीदांचं गाणं आहे, भप्पी लहरींचं. त्या गाण्यामध्ये सुद्धा छान वापर आहे. भप्पीदांनी चांगला वापरलाय. हा, तर त्या गाण्याने आपण या मैफिलीची सांगता. जरूर. Why not? Yes. सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा. सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा. कल के लिए आज को ना खोना, आज ये ना कल आएगा. सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा. सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा. जाई काजळ प्रस्तुत स्मृतिगंध प्रकाशित साज तरंग. साज तरंग वाद्य आणि वादकांचे अंतरंग. मित्रांनो, साज तरंगचा हा माउथ ऑर्गन स्पेशल एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. स्मृतिगंधच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तर अशाच एका सुरील्या मैफिलीत पुढच्या रविवारी सुद्धा आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत. तोपर्यंत आज्ञा असावी.